च्या प्रयत्नात अंतःकरण वृत्ती अतिचंचल असते म्हणून दुःख होते. सर्पिणीला सर्प पाहून आनंद होतो, त्याचा भोग करता येईल म्हणून. पण तो सर्प किंवा सर्पिण दोन्ही कोणाला एक पाहिल्याबरोबर समोरच्या माणसाला मात्र काय होतं, भय उत्पन्न होतं, हा चावेल म्हणून. अंतःकरण वृत्ती अतिचंचल असते म्हणून दुःख होते. शिष्य, महाराज आपण सांगितले ते मला समजले, पण मला अजून असे वाटते की विषयामध्ये आनंद आहे, कारण इच्छित विषयाची प्राप्ती झाली म्हणजे इच्छारूप वृत्तीचा अभाव होतो. काय त्याचं म्हणणं काय, अंतःकरणामध्ये आनंद नाही आहे, विषय जो आहे त्याच्यामध्ये आनंद आहे. विषयामध्ये आनंद आहे कारण इच्छित विषयाची प्राप्ती झाली म्हणजे इच्छारूप वृत्तीचा अभाव होतो. इच्छित विषयाची प्राप्ती झाली की इच्छारूप अंतःकरणाची वृत्ती समाप्त होते. दुसऱ्या वृत्तीचा उदय झाला नाही म्हणून वृत्ती नाही, दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या कुठल्या वृत्तीचा उदय झाला नाही म्हणून त्यावेळेला वृत्ती नाही असंच म्हणावं लागतं. अशा निर्वृत्तिक मध्यस्थितीमध्ये जो आनंद होतो, काय जिथे दुसरी कुठलीही वृत्ती नसते तिला निर्वृत्तिक मध्यस्थिती म्हटलं जातं. निर्वृत्तिक मध्यस्थितीमध्ये जो आनंद होतो तो आनंद कशाचा म्हटला पाहिजे, विषयाचा. त्यावेळेला कुठली वृत्ती नसते पण आनंद होतो, तर काय तो आनंद कोणाचा असला पाहिजे, विषयाचाच म्हटला पाहिजे. का, कारण सिद्धांत मतात तर वृत्ती वाचून स्वरूपानंदाचे भान होत नाही अधोकर. वेदांत मतामध्ये तुमच्या काय, अंतःकरणाची वृत्ती शिवाय स्वरूप आनंदाचे भान होत नाही. बरोबर आहे. आणि मध्यसंधीमध्ये तर वृत्तीच नाही ना, कोणतेच वृत्ती नाही. मध्यसंधीमध्ये मध्या छिद्रामध्ये वृत्ती तर नाही. अशा वेळेला होणारा आनंद विषयाचा म्हटल्याशिवाय गती नाही असं मला वाटतं. काय सांगितलेलं आहे, पहिल्या इच्छावृत्तीचा समाप्त झाला आणि विषय प्राप्त झाला, दुसरी कुठली वृत्तीच नाही. तर ही मध्यस्थ दुसरी वृत्ती उत्पन्न होणं, पहिली वृत्ती नष्ट झालेली आहे, ह्याच्यामध्ये जी काही पोकळी आहे त्या पोकळीमध्ये कुठलीही वृत्ती नाही, तरी पण त्या पोकळीमध्ये आनंदाचा भास तुम्हाला होतोय की नाही. मग तो आनंद वृत्तीचा आनंद नाही, तो विषयाचा आनंद आहे. म्हणून आनंद विषयाचाच असतो असं त्याचं म्हणणं आहे. कोणाचं, पूर्वपक्षाचं. मध्यसंधीत वृत्ती तर नाही, अशा वेळेला होणारा आनंद विषयाचा म्हटल्याशिवाय दुसरी गती नाही असं मला वाटतं. काय आनंद विषयाचा आनंद असतो, कारण ज्या वेळेला इच्छा समाप्त होते त्यावेळेला दुसरी वृत्ती सुरू झालेली नाही, त्या मध्य काळामध्ये विषयापासूनच काय होत असतो, आनंद होत असतो. सुकून जातं तो. श्री गुरु, बाबा इच्छारूप वृत्ती आहे ही रजोगुणापासून बनलेली आहे. काय श्री गुरु काय सांगतात, इच्छारूप वृत्ती आहे ही रजोगुणापासून बनलेली आहे. मग त्या वृत्तीत आनंद उत्पन्न होतो की नाही, नाही, त्या वृत्तीत आनंद होत नाही. सात्विक वृत्ती असली तरच आनंद होतोय. बरोबर आहे. राजस वृत्तीमध्ये दुःख होतं आणि तमोवृत्तीमध्ये काय होतं, मोह होतो. बरोबर. सात्विक वृत्ती असलं तरच आनंद होतो. बाळासाहेब, तुम्ही सकाळी आंघोळ बिंघोळ केली, स्वच्छ निर्मळ है ना, आणि गंध वगैरे लावलं, टोपी बिबी व्यवस्थित घातली, इथे उपरणं आणलं, तर आपल्या जुन्या लोकांना आनंद होतो की नाही होतो, होतो ना. बरोबर आहे ना. आणि तोच जर तुम्ही आंघोळ केलेली नसेल
काही तिलक बिलक लावलेला नसेल आणि दुसरं काही गबाळ्या ह्याच्यामध्ये आलेलं असेल तर त्याचा आनंद होतो का? नाही होत ना. बरोबर आहे ना. ओंगळ वाटतं की नाही? ओंगळ वाटतं की नाही? स्वतःलाही ओंगळ वाटतं आणि दुसऱ्यालाही तो माणूस ओंगळ वाटतो की नाही? ताप असला, ज्याला ताप असला डॉक्टर सांगतो तर आंघोळ करू नका म्हणून, पण त्या दिवशी आपणाला अशी गायकूत झालेली असते, काय झालं काय झालं, केव्हा एकदा आंघोळ करून, तर दुसरी माणसं सांगता आंघोळ करू नका, ताप वाढेल ताप वाढेल. एक दिवस नाही आंघोळ केलं तर काय, पण तो आंघोळीशिवाय राहू शकत नाही. बरोबर आहे. मग बायको म्हणते काय तुम्ही काळजी करून मी पुसून टाकतो, म्हणजे ते आंघोळच आहे ना. काही नाही, मी ओल्या फडक्याने किंवा गरम फडक्याने पुसून टाकते आणि स्वच्छ करून देते, चालेल की नाही. त्याचं म्हणणं आहे मला डोक्यावरून आंघोळच करायची. बरोबर आहे. तर इच्छारूप वृत्ती कशी आहे? राजस आहे. बरोबर आहे. आणि त्या वृत्तीत आनंद उत्पन्न होत नाही. आनंदाचे भान सात्विक वृत्तीमध्ये होते. अधोरेखा करा. जर सात्विकता तुमच्यामध्ये असेल ना तरच समोरच्या माणसाला आनंद होतो. बरोबर. मग अशी तुम्ही सांगितलंत ना, तुम्ही त्या कैलास आश्रमामध्ये गेले, त्यांनी सांगितलं ऐसा कैसा नमस्कार करते, अरे साष्टांग दंडवत करना होता. तर तो म्हणाले नमस्कार घेतलं आणि म्हणाला बाबा नको बाबा जाऊया. आहे ना. ही कुठली वृत्ती आहे? तमोवृत्ती आहे. बरोबर आहे ना. आओ बैठो, पानी पिओ, कुछ थोड़ा सा खाने को देता, खाने ले लो, फळ है वो थोड़ा ले लो, थोडं काजू आहे थोडंसं खाऊ ले लो. ही काय झाली? सात्विक वृत्ती झाली ना. मग सात्विक वृत्ती असेल तर त्या ठिकाणी समोरच्या माणसामध्ये सुद्धा ती आनंद त्याचा जो आनंद आहे सात्विक वृत्तीचा आनंद होतो. सात्विक वृत्तीने आनंद मिळतो है ना. आणि राजस वृत्ती असेल तर काय होणार आहे? तिथे दुःखच होतं. एकदम फटाफट हे क्यों आया किसके लिए, ती वृत्ती कुठली होती तुम्ही बघितली? ती राजस वृत्ती होती. बरोबर. तुमचंच उदाहरण तुम्हाला घेऊन सांगतोय है ना. तर राजस वृत्तीने समोरच्या माणसाला काय वाटलं? चळाचळा कापली, दुःख वाटलं की नाही. तर आनंद कुठे असतो? निर्णय काय झाला मग? सात्विक वृत्तीमध्ये आनंद असतो. तुम्ही स्वच्छ आंघोळ केलेली आहे, मन प्रसन्न आहे, मुख प्रसन्न आहे, बोलणी कसं आहे, मधुर मधासारखं तुमचं बोलणं आहे, राग नाही, कुत्सित वृत्ती नाही, खवटपणा नाही. या सगळ्या गोष्टी समजतात माणसाला, समजतात की नाही? हे खवट बोलत आहे, हे आपल्या मनामध्ये पटकन येतं का नाही येतं? बोलत आहे ना, खवट बोलतो आहे ना. म्हणजे खवट बोलण्यामध्ये प्रसिद्ध कोण? राजकारण्यामध्ये उद्धव. खवट काय हेच काय टोमणे मारायचे, मग त्यालाच खवटपणा म्हणतात ना. या खवटपणाने काय झालं? सगळंच गेलं का नाही? हे असं होतं आहे. तुम्हाला राजकारणामध्ये व्यवहारामध्ये सुद्धा ही सात्विक वृत्ती महत्त्वाची. समोरच्या माणसांना समजून घ्या, समोरच्या माणसांना आनंद द्या. आनंद देता आला नाही तर त्यांना तटस्थ तरी ठेवा, पण तुम्हाला विरोधी करता कामा नाही. कारण लोकशाहीचा जमाना आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय होतं? जिंकावं लागणार आहे. जिंकावं लागणार. तुमच्या बाजूचे लोक असतील तर तुम्ही जिंकाल, नाही तर नाही जिंकणार. दर्प केलात, अहंकार केलाय, हे समोरच्या माणसाला आवडत नाही. आणि जे तुम्हाला आवडत नाही ते तुम्ही जर केलं तर मग लोकांना कसं आवडेल? इच्छारूप वृत्ती राजस आहे. त्या वृत्तीत आनंद उत्पन्न होत नाही. अधोरेखा केली. आनंदाचे भान कुठे होते? सात्विक वृत्तीत होते. इच्छित पदार्थ प्राप्त झाला असता इच्छारूप अंतःकरणाची वृत्ती काय होते? निवृत्त होते. हे खरं आहे का? बरोबर आहे. आणि दुसऱ्या विषयाची इच्छा उत्पन्न झाली नाही. काय जो काय झालेला आहे? इच्छित पदार्थ प्राप्त झाला, इच्छारूप अंतःकरणाची, अंतःकरणामधून इच्छा नावाची जी वृत्ती होती ही संपली. मग त्यावेळेला दुसऱ्या विषयाची इच्छा उत्पन्न झाली का? नाही.
अशा मध्यसंधीत कोणत्याही प्रकारच्या अंतःकरण वृत्तीचा अभाव आहे असं म्हणता येईल का? नाही म्हणता येत, असे नाही. मग काय? इच्छारूप वृत्तीचा अभाव आहे. हे खरं का नाही खरं? खरं आहे. इच्छारूप वृत्तीचा अभाव आहे हे खरं आहे. परंतु प्राप्त जो विषय त्याच्या ज्ञानाकार झालेली वृत्ती त्या काळी आहेच. बरोबर आहे. ज्ञानाकार वृत्ती सत्वगुणाचे कार्य आहे. त्या सात्विक वृत्तीत आनंदाचे भान होते. काय सांगितलंय समजलं का? जोपर्यंत ही वस्तू आहे ना, ही वस्तू आहे, बरोबर आहे ना, ही वस्तू जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत ही वस्तू मला प्राप्त व्हावी ही या आकाराची इच्छा अंतःकरण झालेलं असतं. अंतःकरणाची अवस्था काय झालेली असते की सतत ते हे चिंतन करत राहतं की हे मला पाहिजे, हे मला पाहिजे, हे मला पाहिजे. त्याच्यामध्ये भांडणं पण होतात का नाही होतात पाहिजे म्हणून म्हटल्यानंतर. तर अंतःकरणामध्ये वृत्ती कुठली असते की हे मला पाहिजे, हे पाहिजे. पण ही वस्तू तुम्हाला एकदा घे बाबा, तुला एकदा घे, दिली. आता मग त्याला आनंद झाला की नाही झाला? झाला ना. म्हणजे इच्छा संपली की नाही? संपली. पण इच्छारूप अंतःकरणाचा आकार समाप्त झाला. पण आता अंतःकरणाचा आकार ना कोणताच नाही असं नाही होत नाही. आनंद स्वरूपाचा आकार धारण केला की नाही कोणी? अंतःकरणाच्या वृत्तीने. पहिला काय होता? अंतःकरण काय रूप झालं होतं? इच्छारूप झालं होतं. पण आता कधी? ज्यावेळेला वस्तू प्राप्त नव्हती त्यावेळेला अंतःकरणाचा आकार काय होता? हे मला पाहिजे, इच्छारूप होते. पण बाबा घे हे तुला म्हणून दिलं. आता अंतःकरणाचा आकार इच्छारूप आहे का नाही? नाही. पण कुठलाही आकार नाही असं नाही. आता ती इच्छा प्राप्त झाली ना, मग ते आनंद रूपाने अंतःकरण फुललं आणि ते तुमच्या डोळ्यामध्ये दिसायला लागतं की नाही? सगळे डोळ्याचे स्नायू बिऊ सगळे बदलायला लागतात की नाही? डोळे बदलायला लागतात की नाही? हे सगळे बदलायला, हावभाव बदलायला लागतात की नाही? गाऊ नाचू विठो तुझा करू अनुवाद, जिकडे पाहावे तिकडे सर्वमय गोविंद. ही वृत्ती होते की नाही? कधी? आनंद रे विठोबा झाला. तुझे गुणी का असं काहीतरी. देखिली देखिली विटे सहित पाऊले. आनंद रे विठोबा झाला माझे मनी, देखिली देखिली विटे सहित पाऊले. तो तुकाराम महाराजांना आनंद झाला ना. कधी? पहिल्यांदा भगवंताचं दर्शन हो, वाट चालतंय भगवंताचं दर्शन होईल, पंढरपूरला जाईन, ते इच्छावृत्ती होती. आणि ते झाल्यानंतर समोर विठोबा दिसायला लागल्यानंतर आता ही इच्छावृत्ती संपली की नाही? मग इच्छावृत्ती संपली तर त्या अंतःकरणामध्ये कुठलीच वृत्ती नाही असं म्हणू शकता का? नाही आहे ना. ती इच्छावृत्ती संपून तुमचे अंतःकरण आनंदाने फुलून आलेलं आहे. मग त्या ठिकाणी काय होतं? गाऊ नाचू विठो तुझा करू अनुवाद, जिकडे पाहावे तिकडे सर्वमय गोविंद. आनंद रे विठोबा झाला माझे मनी, देखिली देखिली विटे सहित पाऊले. बरोबर? देखिली देखिली लोचने विटे सहित पाऊले. हे त्यांचा भाव झाला ना. तर आनंदाची वृत्ती आली की नाही? वृत्ती नाही असं म्हणू शकत नाही. इच्छारूप वृत्ती संपली, आनंद रूप वृत्ती त्या ठिकाणी आली. परंतु शेवटला चरण होतं दुसरा, शेवटून दुसरा. परंतु प्राप्त जो विषय त्याच्या ज्ञानाकार झालेली वृत्ती त्या काळी आहेच.
आता ही ज्ञानाकार वृत्ती जी होते, हे तुम्हाला ज्ञान होतं, हे कोणामुळे होतं? जर तुमच्यामध्ये सत्वगुण असेल तर प्रकाशरूप ज्ञान होतं. ही ज्ञानाकारण वृत्ती हे सत्वगुणाचे कार्य आहे. आणि त्या सात्विक वृत्तीमध्ये आनंदाचे भान होते. बरोबर आहे? जिथे सात्विकता असेल त्या ठिकाणी तुम्हाला आनंद होईल. बरोबर आहे ना? आपल्या खेड्यापाड्यामध्ये हे सगळं तुम्हाला दिसतं. बरोबर आहे? आपण घरात प्रवेश केला तर ते गल्ली आहे, गल्लीतून पाणी वाहत आहे, सगळं मध्यभागामधून पाणी वाहत आहे. तो चिखल तुडवत आपण घेतलं. त्या ठिकाणी शेण पडलेलं आहे, त्या ठिकाणी लीद पडलेली आहे, त्या ठिकाणी उष्टी भांडी पडलेली आहे. हे तुम्हाला आवडतं का नाही आवडतं? कधीच आवडणार नाही. बरोबर आहे? पण दुसऱ्या ठिकाणी सगळा रस्ता स्वच्छ करून ठेवलेला आहे. बरोबर आहे? त्या घराच्या पायऱ्याजवळ रांगोळी काढून ठेवलेली आहे. बरोबर? तुळशी वृंदावनाला पाणी घातलेलं आहे आणि ती तुळशी हिरवीगार झालेली आहे आणि त्या तुळशी वृंदावनाजवळ रांगोळी काढून ठेवलेली आहे. बरोबर? हे तुम्हाला आवडेल का नाही आवडेल? आवडेल ना, कारण हे सात्विक वृत्ती आहे. आमच्याकडे एक ती दारूची बहिरीबाई म्हणून आहे, हे ना, बहिरीबाई म्हणून आहे. ती अन्नदान करायला येते. त्यावेळी तिचा स्वभाव आहे की जेवायच्या पूर्वी, जेवण करायच्या पूर्वी प्रवेशद्वारावर, भोजनालयाच्या प्रवेशद्वारापासून त्या पायरीपर्यंत, तिथल्या पायरीपर्यंत दोन्ही कडेने काय करायला, रांगोळी घालायची. बरोबर आहे? आणि तिकडे भोजनालयाच्या ठिकाणी सुद्धा रांगोळी वगैरे घालायची. आणि ती मला हे आवडतं. मी तिकडे गेलो, अरे वा वा वा, काय बात आहे, अशा तऱ्हेने बोलतो. आणि मला हे आवडतं. हे समजल्यानंतर ती बाई मला अगोदर सांगते की स्वामीजी मी येणार आहे, तुम्ही कुठे जाणार आहेत का? मी सांगतो नाही. मग तुम्हाला यावं लागेल, सांगते. कारण ही आवड, एकमेकाची आवड आपण पाहतो ना. स्वामीजीला काय आवडतं हे तिला कळतं आहे ना, आणि तिला काय आवडतं हे आम्हाला कळतंय. तर मग ह्याच्यामधून दोघांच्याही अंतःकरणामध्ये सुख होतं की नाही सांगा मला? कशामुळे? सात्विक वृत्तीमुळे. कशामुळे? साधं तीच कधी आली की ती काय रांगोळी काढणार, सगळं करणार, स्वच्छ नीटनेटकं करणार आणि मगच जेवणाला लागणार. तर तिथे आवड आहे ना. आणि हे नीटनेटकं असं दिसलं, सात्विक वृत्ती दिसली की दुसऱ्याला देखील, येणाऱ्या जाणाऱ्याला सगळ्याला आनंद होतो का नाही? निर्णय झाला का? सात्विक वृत्तीक आनंदाचे भान होते. परंतु ती वृत्ती बाह्य विषयावर असल्यामुळे बहिर्मुख असते. अंतःकरणाची वृत्ती म्हणजे अंतःकरणाचा आकार. अंतःकरण लांब होणं, संकोच होणं, यालाच काय अंतःकरणाची वृत्ती म्हणतात. विषयाकारा होणं याला अंतःकरणाची वृत्ती म्हणतात. मग ही वृत्ती बाहेर विषयाकडे गेली की ती वृत्ती काय होते? बहिर्मुख होते. बरोबर आहे? आता बघा तुम्ही, संबंधिवत सगळे कुठले ना कुठले विषय, हा गेला तर तो गेला तर तो गेला, तो गेला. संबंध दिवसात तुम्हाला कधी, कालची आमची अवस्था सांगतोय की संबंध दिवस भरते आम्ही ते, अरे भाऊ ते दरवाजाला फिता लावल्यात की नाही, मग नारळ आणले की नाही. ते मला काही जास्त त्रास झाला नाही, पण कोणी केला? तो रितेशने केला. पण हे सगळं सांगितलेलं होतं त्यानं. आणि इथे हिशोब झाला की नाही, मग ते कागद आहेत की नाही, ते हे करतं. हे संबंध दिवसभर हे झालं. आणि ते सगळ्यांना हे दिलं, सगळं दिलं. सगळ्यांनी काय केलं? सगळ्यांनी पूजा केली, उद्घाटन केलं, सगळं जणांना उल्हास झाला, सगळं झालं. आणि ते सगळं गेल्यानंतर काय झालं? मी एकदम झोपून गेलो. बरोबर आहे ना? भार कमी झाला असं वाटणं म्हणजेच आनंद वाटणं. ते तशा तऱ्हेचं होतं. एवढा मोठा भार गेला. व्यवहारामध्ये या गोष्टी होत असतात आणि त्या भूमिकाही कराव्या लागतात. बरोबर आहे?
ते भूमिका तुम्ही केल्या नाहीत तर व्यवहार होत नाही. आणि जोपर्यंत तुमच्यामध्ये तुमचं प्रारब्ध आहे तोपर्यंत हा काही व्यवहार हा घडतच राहणार. पण त्या व्यवहारामध्ये जर व्यवहारच करायचा आहे तर मग चांगल्या तऱ्हेने करायला काय हरकत आहे समोर. तुमच्या व्यवहारामुळे दुसऱ्यांना जर आनंद मिळत असेल तर तसं वागायला काय हरकत आहे कुणाला सांगा. बघा आता हे आले, आनंद वाटला की नाही सांगा. आपले ओळखीचे आले बरोबर, हसतमुख आले, आनंद झाला की नाही सांगा. तोच विषय चाललेला होता, आनंदाच्या विषय चाललेला होता. वृत्ती, अंतःकरणाची वृत्ती कशी आनंदमय कशी होते त्याच्याविषयी चर्चा चाललेली आहे. तर आनंद कधी होतो हे लक्षात घ्या. अंतःकरणाची सात्विक वृत्ती असेल तरच आनंद होतो. राजस वृत्तीमध्ये कधीही तुम्ही आनंदाची अपेक्षा करू नका, त्याच्यामध्ये दुःखच होणार आहे. आणि ज्या वेळेला तमोवृत्ती तुमची झालेली असेल त्यावेळेला तुम्ही मोहामध्ये होणार, संशयामध्ये असणार आहे, उदास होणार आहे, दुःखी होणार आहे. या सगळ्या गोष्टी कधी होत असतात? तमोगुणामुळे होत असतात. इथपर्यंत आपण आलेलो आहे. परंतु ती वृत्ती बाह्य विषयावर असल्यामुळे बहिर्मुख, अंतःकरणाची वृत्ती बाह्य विषयावर असल्यानंतर ती बहिर्मुख आहे. ती वृत्ती अधिष्ठान साक्षी चैतन्याचा आनंद त्या बहिर्मुख वृत्तीकडून घेतला जात नाही. बरोबर आहे. वृत्ती कुठे आहे? बाह्य विषयावर आहे, पण ती बहिर्मुख वृत्ती आहे. पण वृत्तीरूप जो अधिष्ठान, वृत्तीचं अधिष्ठान कोण? साक्षी चैतन्य. तो कुठे बसलेला? इथे अंतःकरणामध्ये बसलेला आहे. वृत्ती अधिष्ठान साक्षी चैतन्याचा आनंद त्या बहिर्मुख वृत्तीकडून घेतला जात नाही. आता ह्याच्याविषयी एक काय सांगतायत, दृष्टांत देऊन तुम्हाला समजावून सांगतात. काय निर्णय झाला? अंतःकरणाची वृत्ती विषयावर असल्यामुळे बहिर्मुख होते. त्या वृत्तीमध्ये अधिष्ठान साक्षी चैतन्याचा आनंद त्या बहिर्मुख वृत्ती करून घेतला जात नाही. वृत्ती बघा कुठे आहे? विषयावर आहे, बाहेर आहे. आणि तो कुठे बसलाय? आनंदाचा कंद कुठे बसलेला आहे? आतमध्ये बसलाय. आणि तुम्ही जिथे आहे तिथे तिकडून निघालेले आहेत आणि बाहेर इकडे तिकडे सगळीकडे भटकतायत. तर त्या अंतःकरणाच्या वृत्तीमध्ये योग्यताच नाही तो आतला आनंद घेण्याची. समजतोय का? समजलं का नाही का? ज्या जागावर जी वस्तू आहे ना तिथे तुम्ही शोधायला गेल्यानंतर ती वस्तू तुम्हाला मिळणार आणि ती वस्तू मिळाली त्याचा आनंदही मिळणार. परंतु ज्या जागेवर जी वस्तू आहे त्या वस्तूकडे तुम्ही जातच नाही आहेत आणि तुम्ही इकडे तिकडे या कोपऱ्यात त्या कोपऱ्यात इकडे तिकडे बाहेर कोणाला विचारता, अरे मिळालं का? तू इकडे मिळालं का? तर तुम्हाला काय आनंदाच्या ऐवजी दुःखाच्याच वाटेकरी तुम्ही होणार आहे. बरोबर आहे. जी बाह्य जाणारी बाह्य विषयाकडे जाणारी वृत्ती आहे तिचा अधिकारच नाही, त्याच्यामध्ये योग्यताच नाही. कशाच्या विषयी? आतल्या आनंदाचा आस्वाद घेण्याची त्याची योग्यताच नाही. तर मग त्याला कसं काय आनंद म्हणणार? तुम्ही जर आतल्या आनंदाचा जर तुम्हाला आस्वाद घ्यायचा असेल तर तुम्हाला आतल्याकडे यायला पाहिजे ना. बहिर्मुख वृत्तीला काय व्हायला पाहिजे? अंतःकरण वृत्ती कशी अंतर्मुख कधी होईल? विपश्यना, समाधी, ध्यान अशा ठिकाणी वृत्ती काय होते? दुसऱ्या बाह्य विषयाचं बाजूला चिंतन बाजूला सारून काय करतं? त्याची सवय 1 तास लावलं, 2 तास लावलं, 4, 10, 8 तास लागल्यानंतर त्याची सवय होऊन जाते आणि मग तुम्ही केव्हाही कुठल्याही याच्यामध्ये अंतर्मुख होऊ शकता. बरोबर आहे. चला, ती वृत्ती बाह्य विषयावर असल्यामुळे बहिर्मुख आहे. त्या वृत्ती अधिष्ठान साक्षी चैतन्याचा आनंद त्या बहिर्मुख वृत्तीकडून घेतला जात नाही. बरोबर आहे. बहिर्मुख वृत्तीकडून
साक्षी चैतन्याचा आनंद घेतला जात नाही. आता याच्यासाठी कारण सांगतात. कारण काय? कारण तो आनंद वृत्तीचे पृष्ठभागाच्या ठिकाणी आहे. बरं, वृत्ती पुढे गेलेली आहे, बाहेर गेलेली आहे, पुढे गेलेली आहे, आणि तो आनंद कुठे आहे? मागे आहे. मग कसं काय त्याला मिळणार? त्याला मिळणार जिथे शोधायचं तिने वृत्तीने काय झालं पाहिजे? मागे सरकून मागे यायला पाहिजे ना. आता बघा, जसे मोठे बैल मागे सरकून विहिरीजवळ येतात, हे काय दिलं आहे? दृष्टांत दिलेलं आहे. बरोबर आहे. मोठे बैल मागे सरकून विहिरीजवळ येतात, त्याच्या पृष्ठभागाकडे विहिरीत पाणी असते, परंतु त्यांची तोंडे विहिरीकडे नसल्यामुळे त्या पाटाचे पाणी जसे पिण्यास मिळते, विहिरीचे पाणी पिण्यास मिळत नाही, पाटाचं पाणीच प्यावं लागतं. त्याप्रमाणे बाह्य इच्छित विषय प्राप्त झाल्यावर बाह्य विषयावर ज्ञानरूप सात्विक वृत्ती असते. काय? त्याप्रमाणे बाह्य इच्छित विषय प्राप्त झाल्यावर बाह्य विषयावर ज्ञानरूप सात्विक वृत्ती असते. त्या बहिर्मुख वृत्तीच्या पृष्ठभागाच्या ठिकाणी आत्मानंद आहे. परंतु आत्मानंदाचे भान न होता ज्या बाह्य विषयावरती वृत्ती आहे त्या विषयी उपहित चैतन्याचे भान त्या वृत्तीकडून होते. विषय उपहित चैतन्य आणि साक्षी चैतन्य यात भेद नाही. म्हणून विषय उपहित चैतन्याचा जो आनंद तोच आत्मानंद आहे. म्हणून आत्मानंदाचे भान होते, विषयात आनंद नाहीच नाही. काय सांगितलेलं हे जरा जड झालेलं आहे थोडंसं. हां, त्याचप्रमाणे बाह्य इच्छित विषय प्राप्त झाल्यावर बाह्य विषयावर बाह्य विषयाचं ज्ञान झालं ना, मग ज्ञानरूप कोण वृत्ती असते? सात्विक वृत्ती असते. त्या बहिर्मुख वृत्तीच्या पृष्ठभागाच्या ठिकाणी आत्मानंद आहे, हे खरे. त्या बहिर्मुख वृत्तीच्या मागच्या बाजूला ठिकाणी आत्मानंद आहे, ही गोष्ट खरी आहे. परंतु आत्मानंदाचे भान न होता, आत्मानंदाचे भान होत नाही, तिथे मागच्या बाजूलाच त्या अंतःकरण वृत्तीच्या मागच्या बाजूलाच अंतःकरणामध्ये तो साक्षी चैतन्य आनंद स्वरूप सच्चित आनंद बसलेला आहे, पण त्याचं भान होत नाही. बरोबर आहे. परंतु आत्मानंदाचे भान न होता ज्या बाह्य विषयावरती वृत्ती आहे त्या विषयी उपहित चैतन्य आनंदाचे भान त्या वृत्तीकडून होते. काय? बाह्य विषयावर जी वृत्ती आहे त्या विषया ही उपाधी ज्याची आहे त्या चैतन्य आनंदाचे भान त्या वृत्तीकडून होते. विषय बघा, ही वस्तू आहे, या वस्तूमध्ये चैतन्य आहे की नाही, हिला आपण जड म्हणतोय, पण सामान्य रूपाने ह्याच्यामध्ये चैतन्य आहे की नाही? आहे. नसतं तर ही वस्तूच नसते. बरोबर आहे. ही नसतं तर काय असतं? ही वस्तूच नसते. पण त्याची अभिव्यक्ती कुठे होते? अंतःकरणामध्ये होते. बरोबर आहे. अंतःकरणामध्ये ही सगळे आनंदाची वृत्ती उठते. ह्या अंतःकरणामध्ये मी कोणीतरी आहे अशा तऱ्हेने भान आपणाला होतं. त्याच्यामुळे त्या परमेश्वराची अभिव्यक्ती आपल्या अंतःकरणामध्ये होत असते. बरोबर आहे. हे अंतःकरण लांब झाल्यानंतर त्याच्यामध्ये त्या जो विषय आहे या विषयाच्या उपाधीमध्ये अडकलेलं चैतन्य आहे की नाही? आहे. आणि अंतःकरणाची वृत्ती या आकाराची झाल्यानंतर त्या ह्या आकाराच्या वृत्तीमध्ये देखील चैतन्य आहे की नाही? ते चैतन्यही देखील काय झालं? या आकाराचं झालं.
बरोबर आहे. तर विषयाकार चैतन्य आणि वृत्ती उपहित चैतन्य याला उपाधी मानलं तर उपहित चैतन्य, वृत्तीला उपाधी मानलं तर वृत्ती उपहित चैतन्य, हे दोन्ही एक होतात आणि या विषयाचं काय होतं, ज्ञान होतं. काय, ग्लास, मोबाईल, रुमाल, पंखा, टेबल, हे ज्ञान होतं. हे ज्ञान होण्याची प्रक्रिया काय असते ते तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता या ठिकाणी बाह्य इच्छेत विषय प्राप्त झाल्यावर बाह्य विषयावर ज्ञानरूप सात्विक वृत्ती असते. त्या बहिर्मुख वृत्तीच्या पृष्ठभागाच्या ठिकाणी आत्मानंद आहे, परंतु आत्मानंदाचे भान न होता ज्या बाह्य विषयावरती वृत्ती आहे त्या विषयरूप उपाधीने उपहित चैतन्यानंदाचे भान त्या वृत्तीकडून होते. ज्या विषय उपहित चैतन्य, विषयाचं नाही भान होत, विषय उपहित चैतन्याचे भान त्या वृत्तीकडून होते. विषय उपहित चैतन्य आणि साक्षी चैतन्य यात भेद नाही. काय, विषय उपहित चैतन्य आणि साक्षी चैतन्य दोन्ही एक झालेले असतात. साक्षी चैतन्य यात भेद नाही. म्हणून विषय उपहित चैतन्याचा जो आनंद आहे, विषयाला उपाधी मानून त्यात अडकलेले जो चैतन्य आहे, चैतन्याचा जो आनंद आहे तोच काय, आपला स्वतःचा आनंद आहे. दोन्ही एकरूप झालेले असतात. विषय उपहित चैतन्य आणि साक्षी चैतन्य हे दोन्ही एक झालेले असल्यामुळे तो आनंद जो आहे तो कोण आहे, आपलाच आनंद आहे. तो आनंद कोण, आपलाच आनंद आहे. म्हणून आत्मानंदाचे भान होते, पण विषयात आनंद नाही. निर्णय झाला का, लाल करा. आपणाला काय होतं, आपलाच आनंद विषयामध्ये झळकतो. तो विषयामधला झळकलेला आनंद हे आपल्याला शास्त्र प्रक्रिया संपल्यानंतर तो आपलाच आनंद आहे हे आपल्याला कळतो. विषय मिळाल्यानंतर आपणाला काय होतंय, आपलीच प्रतिछाया तिकडे जाऊन काय करते, आपणाला तो विषय मिळाला, त्याच्यामध्ये जो आनंद, त्याच्यामध्ये जो चैतन्य आहे ते चैतन्य आणि हे आत्मचैतन्य दोनों एक झाल्यानंतर आत्मचैतन्य आनंद स्वरूप आहे. तो आनंद रूप झळकतं त्या वृत्तीमध्ये. बरं झालं, वस्तू मिळाली. हा त्याचा काय होतोय, त्याचा अभिप्राय. घड्याळाकडे बघा, आहे ना. शिष्य म्हणतोय, महाराज विषयामध्ये आनंद नाही हे समजलं, लक्षात आलं. काय आलं, विषयामध्ये आनंद नाही हे समजले. त्या विषयाच्या आकारामध्ये जे चैतन्य आहे ते चैतन्य आणि आत्मचैतन्य एकत्र झालं की दोन्ही चैतन्य एक झाल्यानंतर कुठलं वेगळं हे आपल्याला समजत नाही. त्याच्यामुळे त्या ठिकाणी काय वाटतंय, आपल्या आत्मचैतन्याचाच आनंद त्या ठिकाणी झळकतो, तोच वर उभारला जातो आणि त्यालाच काय म्हणतात, आत्मानंद. आपलाच आनंद विषयाच्या रूपाने काय करतो, आपणाला विषयाच्या प्राप्ती झाल्यानंतर तो त्या ठिकाणी झळकत असतो. विषयामध्ये आनंद नाही. तो म्हणतो की महाराज विषयात आनंद नाही हे समजले, परंतु आत्मानंदाचा भोग घेण्यास विषय संपादन करणे अवश्य आहे ना. काय, एक गोष्ट कळली की विषयामध्ये भोग नाही, परंतु आपल्याच आनंदाचा भोग आत्मानंदाचा भोग घेण्यास विषय संपादन करणे आवश्यक आहे की नाही आहे. विषय पाहिजे की नको आहे सांगा बरं. विषय लागणार का नाही लागणार सांगा बरं. लागेल ना, बरोबर आहे, अवश्य आहे असे वर सांगितलेल्या समाधावरून सिद्ध होते. केवळ विषय उपभोगात निमग्न असलेल्या पुरुषाने, केवळ विषय उपभोगात निमग्न असलेल्या पुरुषाने आत्मानंद भोगण्याकरताच आम्ही विषय संपादन करतो असे म्हणण्यास काय हरकत आहे. आता तो काय म्हणायला लागला, भोगी लोकांचं समर्थन करायला लागलं.
ज्यांना विषयाचा भोगच आवडतोय है ना, ढाब्यावर जाऊन काय करणं, त्यांना पिणंच आवडतंय, ते मांस भक्षण करण्याचंच आवडतंय, तर विषयाचाच भोग आम्ही करतोय, तर मग आत्मानंदाचाच भोग आम्ही करतोय ना. कारण विषयात तर आनंद नाही आहे, आपलाच आनंद विषय मिळाल्यानंतर झळकत असतो ना. मग आम्ही विषयी आहोत, आम्हाला विषय पाहिजेत, आम्हाला विषयाचा भोग करायचा आहे, तर मग विषयाचा आम्ही भोग करतोय म्हणजे आत्मानंदाचाच भोग करतोय. मग तुम्हाला काय झालं, तुम्ही आमच्याविषयी आक्षेप का घेता? कोण म्हणाला? अरे विषय भोगणं म्हणजेच आत्मानंद भोगणं आहे ना. तर आम्ही आत्मानंद भोगतोय, विषयानंद कुठे भोगतोय? नाही भोगत आहे. भोगण्याकरताच आम्ही विषय संपादन करतो असं म्हणण्यास काय हरकत आहे? कारण विषयाकार झालेल्या ज्ञानरूप वृत्तीचं आत्मानंदाचे भान होते ना. काय म्हटलं त्याने? काय सांगितलं? विषयाकार झालेल्या अंतःकरणाच्या ज्ञानरूप वृत्तीमध्येच आत्मानंदाचे भान होते, दुसऱ्या कुठल्या आनंदाचे भान नव्हते. ओ जिथून काय असतंय, आनंदाचा पाण्याचा मोठा तलाव असेल है ना, तर ते पाणी मुरून त्याच्या खालच्या भागातल्या विहिरीमध्ये जाईल ना, बरोबर आहे ना. आणि तेच नहर असेल म्हणजे कालवा असेल, त्या कालव्यामध्ये तेच पाणी त्याचं जाईल ना, आणि शेतामध्ये देखील तेच पाणी जाईल ना. तर त्याच्यासाठी स्रोत असावा लागतो. तो स्रोत म्हणजे कोण? जे खालच्या बाजूला सगळीकडे पाणी झालेलं आहे, जमीन हिरवीगार झालेली आहे, सगळं झालेलं आहे. याचं कारण काय? याचं कारण हे जलाचं साठवण तलाव असंच म्हणतात की नाही, डोंगरात साठवण तलाव म्हणतात की नाही. हा साठवण तलाव हे खालच्या हिरव्यागार भूभागाचं कारण आहे. त्याच्यामधून बोरमधून, विहिरीमधून, कालव्यामधून तेच पाणी तिकडे जातं की नाही. तर स्रोत काय? स्रोत कोण? ते साठवण तलाव. तशाच तऱ्हेने आनंदाचा स्रोत कोण? इथे बसलेला, बरोबर आहे. हाच स्रोत थोडा थोड्या रूपाने काय विषयामध्ये, याच्यामध्ये विषयाकारा वृत्तीमध्ये हाच आनंद झळकत जातो, बरोबर आहे. आता हे काय कारण? विषयाकार झालेल्या ज्ञानरूप वृत्तीतच आत्मानंदाचे भान होते असं कोण म्हटलेलं आहे? शिष्याने म्हटलंय. म्हणजे काय करायचं? अंतःकरण वृत्ती वेगवेगळ्या रूपाने होते ना. आता या विषयाची झाली, आता या विषयाची झाली, आता या विषयाची झाली, आता त्या विषयाची झाली. तर विषयाकार झालेल्या ती वृत्ती कशी असते? ज्ञानरूप वृत्ती. म्हणजे पंखा, ग्लास, पंखा, मोबाईल ही काय करते? हे ज्ञानरूप वृत्ती. त्या ज्ञानरूप वृत्तीमध्ये कोणाचं भान होते? आनंदाचे भान होते. म्हणून आम्ही जो जो विषय भोगू त्या त्या वेळेला आम्ही आत्मानंदाचाच भोगच करतो असं म्हणायला काय हरकत आहे? कोणी विचारलं? विषयाचा भोग करण्याचा भोगी शिष्याने काय विचारलं? आम्ही आनंदाचाच भोग करतो, विषयाचा भोग करत नाही, आनंदाचाच भोग करतो. तुम्हाला का आक्षेप आहे? तुम्ही सांगितल्याप्रमाणे विषयाकारा वृत्ती, आनंदाची वृत्ती झाली, त्या ठिकाणी आपल्या अंतःकरणामध्ये बसलेल्या आत्मस्वरूप आनंदाचीच झलक येऊन जाते. तर मग तुम्हाला का आक्षेप असावा? श्री गुरु बाबा रे, डोक्यावर हात मारून बाबा रे, वरील आम्ही सांगितलेल्या समाधानावर हा दोष येतो, याकरता आता उत्तम सिद्धांत सांगतो. कोणता दोष येतोय? आम्ही ज्या ज्या विषयाचा भोग करू तो भोग आपल्या आत्मानंदाचाच भोग होतो असं म्हणायला तुम्हाला काय हरकत आहे? हे ना, जो विषय आम्ही भोगू तो आत्मानंदाचाच भोग आहे. तर हा दोष आला का नाही? बाबा रे, वरील आम्ही सांगितलेल्या समाधानावर हा दोष येतो. हा दोष येतो म्हणजे जो जो विषय भोगू
तो आमचा काय आत्मानंदाचाच भोग आहे, हा दोष येतो. बरोबर आहे, हा दोष येतो. म्हणून काय करतोय, हे एवढं म्हणणं आम्ही टाकून देतो आणि दुसरं सांगतो. कारण हा दोष आला ना, कुठल्याही विषयाचा भोग केला तर तो म्हणेल आम्ही आत्मानंदाचा भोग करतोय, विषयाचा भोग करत नाही. कारण विषयात आनंद कुठे आहे? नाही आहे ना. तुम्ही सांगता ना, मग आत्मानंदच त्या ठिकाणी आहे ना, मग आत्मानंदाचाच आम्ही भोग करतोय. मग हा आला ना दोष. म्हणून आम्ही काय करतो, आता उत्तम सिद्धांत सांगतो तो असा, आता काय सांगतोय, इच्छित विषय प्राप्त झाल्यावर, बरोबर, इच्छा संपली ना, काय झालं, इच्छा संपली, दुसरी इच्छा उत्पन्न होईपर्यंत वृत्ती अंतर्मुखच असते. काय, एक इच्छा पूर्ण झाली आणि दुसरी इच्छा अजून उत्पन्न झालेली नाही, याच्यामधलं जे अंतर आहे, यामध्ये इच्छारूप वृत्ती संपलेली आहे. बरोबर आहे. आणि मग त्या ठिकाणी मध्ये काय आलंय, मध्ये जी वृत्ती आहे ती कशी असते, अंतर्मुखच वृत्ती असते, कशाचं ज्ञान नाही. इच्छा, पहिली इच्छा आहे ती संपली, दुसरी इच्छा अजून उत्पन्न, दुसऱ्या इच्छेचं व्यवधान आलेलं नाही. मध्ये जो अंतराळ आहे त्या अंतराळामध्ये काय असतं, तो म्हणतं की मधल्या अंतरकाळामध्ये जी जी वृत्ती असते ती आतल्या बाजूला वळलेली असते, अंतर्मुख असते. इच्छित विषय प्राप्त झाल्यावर दुसरी इच्छा उत्पन्न होईपर्यंत वृत्ती अंतर्मुखच असते. म्हणजे वृत्ती अंतर्मुखच असते म्हणजे काय, म्हणजे आम्हाला काय समजलं नाही. अंतर्मुख म्हणजे काय, म्हणजे विषयाकार बहिर्मुख राहत नाही. लक्षात आलं का? काय, एक इच्छा संपली, दुसरी इच्छा उत्पन्न झालेली नाही, मध्ये अंतःकरण कसं झालेलं आहे, इच्छा संपलेली आहे, इच्छा संपलेली आहे तर बहिर्मुख विषयाकारा वृत्ती संपत जाते. बरोबर आहे. आणि दुसरी इच्छा निर्माण झालेली नाही तर वृत्ती कशी होते, अंतर्मुख असते. त्यावेळेला वृत्ती, अंतःकरणाची वृत्ती कशी आतल्या बाजूलाच वळलेली असते. म्हणजे काय, म्हणजे ते विषयाकार राहत नाही, बहिर्मुख राहत नाही, तिला दुसरा कुठला बाहेरचा विषय नसतो. जेव्हा बाहेरचा विषय नसेल तर अंतःकरण वृत्ती आपल्या जागेवर जाऊन चुपचाप बसणार की नाही. मग ती वृत्ती कशी असते, अंतर्मुखच वृत्ती असते, बहिर्मुख राहत नाही. त्या अंतर्मुख वृत्तीत आत्मानंदाचे भान होते. बरोबर आहे ना. पंढरपुरात तुम्ही सकाळपासून काय केलं, चंद्रभागेत नहालं, तर चंद्रभागात आंघोळ केली तर आंघोळीचं सुख मिळालं, हा विषय सुख आहे ना. बरोबर आहे. बाहेर रस्त्यात फिरल्यात, काही बुका बिका हार बीर खरेदी केली तर खरेदीचं सुख मिळालं की नाही, मिळालं ना. आता हे सगळं बाहेरचं सुख टाळून तुम्ही आतमध्ये आलात. कशामध्ये, मंदिरात आला, मंदिरात आला तर आता बाहेरच्या विषयाच्या गोष्टी थांबल्या, पण गाभाऱ्यात आल्यानंतर गाभाऱ्यामध्ये ती मूर्ती पाहिल्यानंतर तुम्हाला का हा 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 हे झालं का. बरोबर आहे ना. म्हणजे विषयाकारा वृत्ती तुमची संपली, संपल्यानंतर ती वृत्तीला बाह्य विषय नसल्यामुळे ती वृत्ती कशी असते, आपल्या जागी येऊन बसते, म्हणजे संकोचून जाते, म्हणजे आतल्यामध्येच असते ना, म्हणजे अंतर्मुख होते. काय होते, ज्या वेळेला विषयाकारा वृत्ती संपून जाते, इच्छा संपून जातात, कुठल्याही गोष्टी नकोशी वाटते, त्यावेळेला वृत्ती काय बसते, उडून उडून उडणार तरी किती. पक्षी उडून उडून या वृक्षावर त्या वृक्षावर त्या वृक्षावर करून शेवटी आपल्या घोसल्याजवळ घरट्याजवळ येऊन थांबतो की नाही, तेव्हाच विश्रांती पावतो की नाही. तशाच तऱ्हेने अंतःकरणाची वृत्ती बाहेर विषयावर या विषयावर गेल्यानंतर, इच्छा तृप्त झाल्यानंतर
जी शांतता येते त्यावेळेला अंतःकरणाची वृत्ती अंतर्मुख झालेली असते. बरोबर आहे. वृत्ती अंतर्मुखच असते, विषयाकार बहिर्मुख राहत नाही. त्या अंतर्मुख वृत्तीत आनंदाचे भान होते. बरोबर आहे ना. तुम्ही गाभाऱ्यात आलेला, त्या गाभाऱ्यातला देवच देणार ना तुम्हाला, का हो, है ना. आणि सकाळपासून तुम्ही भटकत होता त्यावेळेला काय, स्नानाचा आनंद, हाराचा आनंद, भटकण्याचा आनंद, नाश्त्याचा आनंद, हे सगळे चालण्याचा आनंद, भजनाचा आनंद, हे सगळे तुम्हाला मिळत होतं ना. आता ते सगळे विषय सगळे तुम्ही सोडून देऊन भगवंताच्या गाभाऱ्यामध्ये तुम्ही आल्यानंतर करून काय झालं, भगवंताचं दर्शन झालं की नाही. तीच गोष्ट आहे. अंतःकरण ज्या वेळेला बाहेर भटकत राहतं त्यावेळेला काय होतंय, तुम्हाला बाह्य आनंदाचा लाभ होऊन जातो. ते संपल्यानंतर मग अंतःकरण काय होतं, जाग्यावर येऊन बसतं. जाग्यावर येऊन बसल्यानंतर कोण समोर आहे, साक्षी चेता निर्गुण. तो साक्षी चेतन सुखमय आनंदमय अशा तऱ्हेचा आत्मा त्या ठिकाणी बसलेला आहे. त्याचं तुम्हाला दर्शन होणार आणि त्याचंच आनंदाचं भान तुम्हाला होणार आहे. कधी बाह्यवृत्ती नसेल त्याच्या मध्यंतरामध्ये तुमची वृत्ती कशी असते, अंतर्मुख असते, कारण बाह्य विषय नसतात म्हणून. आणि या अंतर्मुख वृत्तीत आनंदाचे भान होते. त्या अंतर्मुख वृत्तीच्या उत्पत्तीस कोण कारण आहे, इच्छा भाव. तुम्हाला तृष्णा नाही आहे, इच्छा नाही आहे, तर मग तुम्हाला स्वतःचा अंतर्गत आनंद मिळणार आहे. तुम्हाला इच्छा असेल, तृष्णा असेल तर बाहेरचे तात्कालिक तुम्हाला आनंद मिळतील, पण आंतरिक आनंद तुम्हाला मिळणार नाही. अंतर्मुख वृत्तीच्या उत्पत्तीस इच्छा भाव हे कारण आहे. अधोरेखा करा. तुम्हाला बाहेरची तृष्णा असेल, बाहेरच्या वासना असेल, बाहेरची इच्छा असेल तर तुम्ही बहिर्मुखच असणार ना. बरोबर आहे. या सगळ्या इच्छांचा अभाव करून तुम्ही आतमध्ये घुसलात. आतमध्ये शोध घ्यायला लागल्यानंतर आतमध्ये असलेल्याचाच आनंद होणार ना तुम्हाला. बरोबर आहे ना. जसा तऱ्हेनं डोंगराच्या एका गुहेमध्ये तुम्ही गेलायत, ती गुहा बाहेरून कशी असते, झाडाझुडपाने भरलेली असते, आतमध्ये देखील वटवागळ्याने घाण केलेली असते, सगळे असते. भयंकर आवाज त्याच्यामधूनच एखादा साप वगैरे दिसतो. पण ज्या वेळेला शेवटच्या जागी तुम्ही पोहोचता त्यावेळेला खाली तुम्हाला पायऱ्या दिसतात. आता त्या पायऱ्या दिसल्यानंतर तिथे खाली पाणी दिसतं. त्या पाणी दिसल्यानंतर तिथे एक शंकराची पिंड दिसते. आता तुम्हाला काय झालं, बरं झालं की नाही. मध्ये जे सगळं घाण दिसली, कोणाची गोबडाची घाण दिसली, साप दिसले, बाकीच्या सगळ्या गोष्टी त्या संपून जाऊन एक निरामिक आनंदामध्ये निरामय आनंदामध्ये तुम्ही मस्त होऊन जातात की नाही. तीच गोष्ट आहे. जसा एकांत स्थानात बस, बरोबर आहे ना. अंतर्मुख वृत्ती इच्छा भाव हे कारण आहे. अधोरेखा केली की नाही, लाल केलं की नाही. जसा एकांत स्थानात असलेल्या उदासीन पुरुषास बहिर्मुख ज्ञानरूप वृत्ती काही नसते आणि त्यावेळेला इच्छादी वृत्तीचा अभाव असतो. अशा वेळी अंतर्मुख वृत्तीच काय करत असते, आत्मानंदाचे ग्रहण करत असते. बरोबर आहे. आता निर्णय करा, आत्मानंदाचं ग्रहण कोण करेल, कोण करेल. लिहिलेलं आहे तिथे अंतर्मुख वृत्ती. कोण करेल आत्मानंदाचं ग्रहण, कोण करेल. पक्क झालं. वृत्ती अंतर्मुख कधी होईल, बहिर्मुख नसेल तर. वृत्ती बहिर्मुख कधी होईल, म्हणजे बाह्य वस्तूविषयक इच्छा तृष्णा वासना असतील तर तुमच्या ते होतील. ते सगळं टळावं म्हणून तुम्ही काय आले, जंगलामध्ये आले.
जंगलामध्ये आले तर तुम्हाला दुसरं काहीच नाही आहे. सकाळी भाकरी खायची, संध्याकाळला भाकरी करायची आणि बस मस्तपैकी याच्यामध्ये आपल्या आनंदामध्ये राहायचं. बाकी तर काही तापच नाही ना. कोणी इकडे यायचं नाही. तो कोण वस्तू आणून देणाऱ्याला तिकडे बाहेरच 100 फूट 200 फुटावर एक पत्राच्या बोर्डावर लिहून ठेवलेलं आहे, या ठिकाणी काही वस्तू ठेवायच्या असेल तर या ठिकाणी ठेवा आणि निघून जावा. बरोबर. त्यामुळे बाहेरचा कोणाचा येण्याचा त्या ठिकाणी प्रसंगच नाही. हा बाबा एकटा बाबा आहे, सकाळी आंघोळ करतो, देवाची प्रार्थना करतो, थोडा जमलेलं तर ध्यान करतो आणि आपल्या आनंदामध्ये राहतो. त्याला कुठलेही क्लेश असत नाही. फक्त क्लेश कधी असेल, सामान संपलेलं असेल त्यावेळेला. पण ते सामान संपू नये याच्यासाठी त्याचं समर्थन करणाऱ्या मोठ्या माणसाने गावातल्या दुकानदाराला पैसे देऊन सांगितलेलं असेल की ज्या वेळेला सामान संपण्याची शक्यता असेल त्यावेळेला जाऊन तो सामान त्याच्याजवळ पोचव, या पोचवण्याचा खर्च देखील मी देतो, सामानाचं बिल देखील मी देतो. तेव्हा तो माणूस नियमाने काय करून असतो, त्याला सामान त्या ठिकाणी पोचवत असतो. त्याच्यामुळे सामान नसणं, आता कुठून सामान आणायचं, काय करायचं, बाजारात जायचं की नाही, हा सगळा क्रेजसुद्धा त्याच्याजवळ नसतो. झालं. जसा एकांत स्थानात बसलेल्या उदासीन पुरुषात बहिर्मुख ज्ञानरूप वृत्ती काही नसते. बहिर्मुख वृत्ती नसते, खरोखरच नसते. मी माझ्या अनुभवाने तुम्हाला सांगतो. बरोबर आहे. नर्मदेच्या काठी एका गुफेमध्ये मी 6 महिने थांबलेलो होतो. आपल्याला माहीत नव्हतं की एकादशी कधी येते, सोमवार कधी येतोय. बरोबर आहे. नंतर आजचा वार कोणता, आजचा महिना कोणता, काही आपल्याला कळत नाही. सूर्य उगवत असतो आणि सूर्य जात असतो, सूर्य उगवत असतो, सूर्य जात असतो. वर्ष कुठलं आहे, बाहेर काय झालेलं आहे, कुठल्या काहीच गोष्टी आपल्याला कळत नाही. आपल्याला इच्छा असेल त्यावेळेला चूल पेटवायची, लाकडं खुपसायची, तव्यावर तिखट करायची, डाळ, रोज डाळ नाही तर बटाटे खाऊन घ्यायचे की सकाळ संध्याकाळ उरलेलं संध्याकाळला खायचं आणि मस्त वाळूमध्ये राहायचं, मस्त भजन करत राहायचं. त्या ठिकाणी काही नाही, वाराचं भान नाही, दिवसाचं भान नाही, एकादशी तिथीचं भान नाही, कशाचंच भान नाही. आकाशामध्ये पूर्ण अवस्थेतला चंद्र तळपायला लागलं की समजायचं की पौर्णिमा आहे आणि आकाशामध्ये काही दिसायला नाही लागलं का समजायचं अमावास्या. बाकी कशाचंच भान नाही, होत नाही. हे आम्ही स्वतः अनुभवलेलं आहे ना. सगळं भान संपून जातं. अशा वेळी अंतर्मुख वृत्तीत आत्मानंदाचे ग्रहण करते. वृत्ती नसते तर कोणताही काल नाही. समजलं का. वृत्ती नसेल तर कोणताही काळ नाही. तसंच इच्छित विषयाच्या लाभाने इच्छाधिकांचाही अभाव होतो. कुठली वस्तूच नाही तर इच्छाच नाही. बरोबर आहे. अभाव होतो. म्हणून पदार्थ ज्ञानानंतर अंतर्मुख वृत्ती मानलीच पाहिजे. काय सांगितलं, निर्णय काय केला, पदार्थ ज्ञानानंतर अंतर्मुख वृत्ती मानलीच पाहिजे. त्या अंतर्मुख वृत्तीने आत्मानंदाचे ग्रहण आणि विषयाचे ज्ञान अत्यंत अव्यवहित आहेत. अव्यवहित म्हणजे अंतराय रहित आहे, मध्ये व्यवधान रहित आहे. ते अंतर्मुख वृत्ती असेल तर आत्मानंदाचे ग्रहण आणि विषयाचे ज्ञान अत्यंत अव्यवहित आहे. काय विषयाची प्राप्ती झाल्यानंतर, बरोबर आहे ना, इच्छा संपते ना. इच्छारूप वृत्ती संपले. इच्छारूप वृत्तीनंतर काय होतं, इच्छारूप वृत्तीनंतर ती वृत्ती आतल्या बाजूला वळते, अंतर्मुख होते आणि आपल्या आनंदाचं काय करायला लागलं, भोग करू लागते. बरोबर आहे. बघ, अंतर्मुख वृत्तीने आत्मानंदाचे ग्रहण, जे अंतर्मुख झाले विषयाच्या प्राप्तीनंतर, वृत्ती अंतर्मुख झाल्यानंतर आत्मानंदाचे ग्रहण होते आणि त्याच वेळेला काय
विषयाचे ज्ञान पण होते ना. तर विषयाचे ज्ञान आणि अंतःकरण वृत्तीमध्ये आत्मानंदाचं भान हे दोन्ही एका वेळेला होतं ना. बरोबर आहे. त्यामुळेच काय होतंय, आपल्याला जो आनंद होतोय तो कोणापासून होतोय? विषयापासून होतोय असं आपल्याला भ्रम होतो. भ्रम होतो. काय झालेलं आहे हे समजलं का? विषयाचं इच्छा संपली, वस्तू प्राप्त झाल्यानंतर, विषय प्राप्त झाल्यानंतर विषयाची इच्छारूप वृत्ती संपली. बरोबर आहे. पण त्याच वेळेला काय झालं, त्या वस्तूचं ज्ञानही झालं. बरोबर आहे. आणि त्याच वेळेला अंतःकरणाची वृत्ती काय झाली, अंतर्मुख झाली. या अंतर्मुख वृत्तीमध्ये आत्मानंदाचं भान झालं. आता विषयाचं ज्ञान झालं आणि आत्मानंदाचं भान झालं. याच्यामध्ये कुठलाही प्रतिबंध नाही, कुठलंही व्यवधान नाही. म्हणून हे दोन्ही तादात्म्य झाल्यासारखं झाले. कसे झाले? दोन्ही काय झालं, काय झालं? तादात्म्य कोणाचं झालं? अंतर्मुख वृत्तीमध्ये आनंदाचं ग्रहण आणि विषयाचं ज्ञान, या दोन्ही काय झालं, एकरूप झाल्यासारखं वाटतंय. म्हणून आपल्याला काय भ्रम काय होतोय, विषयापासून आपल्याला आनंद झाला. काय होतंय? आज महत्वाचं चिंतन झालं की नाही? सांगा का हो? याच्यामधून आपल्याला काय झालं, विषयापासून आपल्याला आनंद झाला असा भ्रम होतो. पण तसं नाही. त्यावेळेला इच्छा विषय काय, इच्छा विषयाची वृत्ती संपलेली असते. वृत्ती अंतर्मुख झालेली असते. अंतर्मुख वृत्तीमध्ये आत्मानंदाचं भान होतं. तेव्हा बहिर्मुख वृत्ती आणि अंतर्मुख वृत्ती या दोन भिन्न वृत्ती आहेत. पण बहिर्मुख वृत्तीनंतर, विषय प्राप्त झाल्यानंतर जो आनंदाचं भान होतं ते आपल्याच आनंदाचं भान असतं. कारण त्यावेळेला विषय प्राप्त झाल्यामुळे इच्छा संपलेली असते आणि वृत्ती अंतर्मुख झालेली असते. तेव्हा विषयाचं ज्ञान त्याच वेळेला झालेलं असतं. तर विषयाचं ज्ञान झालेलं असतं आणि आनंदही झालेला असतात. हे दोन्ही एका वेळेला झालेले असतात. त्याच्यामुळे आपल्याला भ्रम होतो की विषयामुळे आपणाला आनंद झालेला आहे. पण विषयामध्ये आनंद नाही. कारण विषय ही काय जड आहे. आनंद हा वृत्तीमध्ये असतो आणि आपल्याच आनंदाचा तो काय पडछाया असते. बरोबर आहे. म्हणून पुरुषांना अशी भ्रांती होते की विषयाच्या ठिकाणीच आनंदाचा अनुभव केला. आता पुढे वेळ संपला ना, मग सांगा.